सो hello everyone. वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल. आज एक नवीन सिरीज मी चालू करतोय. आशा करतो की सगळ्यांना या सिरीजमधून नक्कीच हेल्प होईल. एक मी इंट्रोडक्टरी व्हिडिओ याच्यावर बनवलेली आहे. आपण 25 डेजचा एक लाँग जो मॅरेथॉन आहे तो सेशन घेतो आहे. हालाकी मॅरेथॉन म्हटलं तर मी एका व्हिडिओत नाही कव्हर करणार सगळं काही. तर हे 25 दिवस आपलं हे चालणार आहे. आणि या 25 डेजमध्ये तुम्ही 1000 पेक्षा जास्त स्पेलिंग मिस्टेकचे जे क्वेश्चन्स आहेत, जे मोस्ट ऑफ द एक्झाममध्ये विचारले जातात, ते कव्हर करणार आहोत. बरं मग सर बरेचसे तर क्वेश्चन्स म्हणजे असे मुलांचे राहतात, की स्पेलिंग मिस्टेक इज अ व्हेरी ईझी टॉपिक. However, whenever you will see the questions, I'll give you 2, 3, 4, 5 seconds. That time you need to understand and let me know in the comment box की याचा आन्सर तुम्हाला येत आहे की नाही. कारण बरेचदा असं होते की शब्द तर वाचलेले आहेत, माहिती आहे मीनिंग, परंतु स्पेलिंग कुठे ना कुठे टाईप करताना किंवा मग विचार करताना आपल्याला नाही येत. जसं मी एक शब्द म्हटला डिलेमा, तर डिलेमामध्ये डबल एल ई डबल एम आहे की फक्त सिंगल एल ई डबल एम आहे की सिंगल एल ई सिंगल एम असं आहे. तर जेव्हा ऑप्शन्स येतात ना त्यावेळी जास्त कन्फ्युजन होते, कारण आपल्याला याचं माहीत तर आहे मिनिंग, परंतु याचं टाईप करताना स्पेलिंग मिस्टेक्स होतात आणि त्याच स्पेलिंग मिस्टेक्सवरून हे असे क्वेश्चन्स बनले जातात. बरं फक्त स्पेलिंग मिस्टेकचेच घेणार आहोत का आपण? नाही. तर लक्षात घ्या, जर मी हे 1000 क्वेश्चन्स घेतो आहे, तर 1000 क्वेश्चन्समध्ये 4 ऑप्शन्स असतील प्रत्येक क्वेश्चनला, म्हणजे अल्टिमेटली 4000 वर्ड्स आहेत. आणि 4000 वर्ड्सपैकी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त आणि फक्त 1000 ते मॅक्सिमम 2000 पर्यंतच याचे वर्ड्सचे मिनिंग माहीत आहे. आणि बाकीचे जे 2000 वर्ड्स आहेत तुम्ही ऐकले सुद्धा नसेल किंवा ऐकले आहे तर त्याचं मिनिंग कदाचित माहीत नसेल. तर त्याच्यामुळं या स्पेलिंग मिस्टेकच्या सेशनला फक्त हाच सेशन म्हणून कन्सिडर न करता हा तुमचा व्होकॅब्युलरी सेशन पण आहे. आणि तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप चांगल्यारीत्या हे मदत करणार आहे. बरं महत्त्वाचं एक की टेलिग्रामच्या चॅनलवर जॉईन कराल. कशासाठी? तर हे सगळं सेशन झाल्यानंतर जे मी माझे हँड रिटन नोट्स आहेत व्होकॅब्युलरीचे काढलेले, ज्याचं मराठीमध्ये मिनिंग आहेत, जे शब्द जनरली विद्यार्थ्यांना नाही येतात, तर त्याची सुद्धा डेलीचे डेली मी फोटोज PDF फॉर्मॅटमध्ये करून ते ग्रुपवर टाकत जाईल. तर काय होईल, ते व्होकॅब तुमच्या हातात राहील आणि सोबतच तुम्ही हे स्पेलिंग मिस्टेकचे पण सेशन्स करत जा. जर कदाचित तुम्हाला वाटले की ही व्हिडिओ स्लो आहे, तर तुम्ही 1.5x स्पीडवर याला बघू शकता आणि एखाद्याचा आन्सर तुमचं पटकन आलं तर तुम्ही त्याला फॉरवर्ड करू शकता. परंतु हे 25 दिवस तुम्ही हे व्हिडिओज बघा, अशी माझी आग्रहाचं तुम्हाला म्हणणं आहे. बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प यू फॉर शो. सो हे सगळे जे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत, एक कारण बँकिंगचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपण एक मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर सोल्व्ह करू शकतो किंवा मॉक्स घेऊ शकतो. परंतु एक्झॅक्टली प्रिव्हियस पेपर्स 110+ सिटिंग्स जे होतात, आपल्या शिफ्ट ज्या होतात, त्या 110 शिफ्ट मधले जेवढेही स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चन्स आहे, जेवढेही रिपीटेड व्होकॅब आहे, ते सगळे मी तुम्हाला इथे घेतोय. म्हणजे असं नाहीये की मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूचं वेगळं भलतंच काही शिकवतोय. पूर्ण आणि पूर्ण प्रिव्हियस पेपर्सवर आहे. तुम्ही गुगलवर क्वेश्चन टाकून बघू शकता. हा कुठे ना कुठे तुम्हाला SSC, CPO, CHSL, MTS, GD असं कुठल्याही एक्झाम मधलं तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. तर या हिशोबानेच तुमचं हे पूर्ण सेशन आहे, म्हणून 25 डेज तुम्हाला बघायचं आहे. इनिशियल अराउंड 20 डेज सेशन राहील आणि लास्ट 5 डेज आपल्या टेस्ट राहतील. मी सोबतच याच्यासोबतच आणखी क्विजेस पण घेईल. ते क्विजेस सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला आपण आपली व्हिडिओ चालू करूया. सो फर्स्ट 50 क्वेश्चन्स आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. तर मला आता हे पहिल्यांदा बरेच दिवसानंतर मी हे पॉइंटर वॅकॉमचं वापरणार आहे, त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं की मला थोडा वेळ लागेल. आता पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. इथे जे वर्ड्स दिलेले आहेत ते आहे एक क्रिएचर, त्यानंतर आहे स्पेसिफाईड, डिक्रीज आणि पीसफुल. आपल्याला सांगायचं आहे की याच्यामधलं कुठलं स्पेलिंग जे आहे ते इनकरेक्ट आहे.
तर याच्यामध्ये हे बरेच जे वोकॅब आहे, क्रिएचर, स्पेसिफाईड, डिक्रीज, याचे तुम्हाला जवळपास मिनिंग माहीतच आहे. तर इथे जे चुकलेलं आहे ते चुकलेलं आहे पीसफुल. कारण जे पीसफुलचं स्पेलिंग असतं ते असतं PEACEFUL, म्हणजे शांतपूर्ण ज्याला आपण म्हणतो. तर ते आहे तुमचं मिनिंग पीसफुल. पुढे चलूया. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन नो स्पेलिंग एरर. क्वेश्चन नंबर 2. 4 इथे सेंटेन्सेस दिले आहे. तुम्हाला सांगायचं आहे की याच्यामधल्या कशामध्ये स्पेलिंग एरर आहे. मोस्टली अशा क्वेश्चन्समध्ये एकच वर्ड जो आहे तो चेंज असतो आणि बाकी सगळं सेम असतं, कारण तुम्हाला त्या वर्डमध्ये काय कोणता एक्झॅक्ट वर्ड आहे ते बघायचं आहे. फर्स्ट आहे पीपल सफरिंग फ्रॉम एक्झेमा हॅव ॲलर्जीज विथ रेड अँड इची स्किन. पीपल सफरिंग फ्रॉम एक्झेमा हॅव ॲलर्जीज विथ रेड अँड इची स्किन. क्वेश्चन सी ऑप्शन आहे पीपल सफरिंग फ्रॉम एक्झेमा हॅव ॲलर्जीज विथ रेड अँड इची स्किन. आणि फोर्थ पण एकेझेमा. चारही याच्यात एक एक्झेमा एकेझेमा असं काहीतरी मिनिंग दिलेलं आहे. बरं, एक डिझीज असतो ज्याला आपण म्हणतो असतो एक्झेमा. याच्यामध्ये ॲलर्जीज होत असतात रेड अँड इची स्किन सोबत. त्या स्किन डिझीज आहे आणि त्याचं जे स्पेलिंग एक्झॅक्ट येतं ते आहे हे वालं ऑप्शन नंबर सीचं, ज्याला आपण म्हणतो ECZEMA एक्झेमा. तर ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट आहे. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर 3 आणि ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. तर तुम्हाला सांगायचं आहे की इथलं कुठलं ABCD, टेररिझम, अलॉटमेंट, बोरो आणि अलाउन्स. आता याच्यामध्ये कुठलं तुम्हाला चुकीचं वाटते ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. बरं, टेररिझम जे आहे ते तुम्हाला माहिती आहे काय असतं, आतंकवाद जे आहे. बोरो म्हणजे कोणाकडून उधार घेणं, अलाउन्स जे तुम्हाला भत्ता मिळतो ते, आणि अलॉटमेंटचं जे स्पेलिंग असतं ते असतं ALLOTMENT. त्यांनी काय केलेलं आहे, डबल टी लावलेला आहे आणि एल लावला नाही आहे. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. अलॉटमेंटचं जे स्पेलिंग आहे ते हे वाला करेक्ट येतं. तर बी जे आहे याचं आन्सर बनतं. ही सगळी PPT जी आहे मी तुम्हाला पाठवणार आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. क्वेश्चन नंबर 4 इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचं आपल्याला. इट इज अ डीपली रिग्रेटफुल फॅक्ट दॅट डिफॉरेस्टेशन हॅज हॅड अ सबस्टेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑन द एन्व्हायरमेंट. साऊथ साईडमध्ये एन्व्हायरमेंट म्हणतात, आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. डिफॉरेस्टेशन म्हणजे जे झाड कापणे असते किंवा जंगल तोड ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण डिफॉरेस्टेशन म्हणतोय. हॅज हॅड हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, कारण हॅज नंतर इथे वर्बचं थर्ड फॉर्म म्हणून हॅड घेतलेलं आहे. आणि सबस्टेन्शियल, हे जे सबस्टेन्शियल इथे दिसतं आहे तर याचा अर्थ होतो मॅसिव्ह. सबस्टेन्शियलचा अर्थ होतो असतो मॅसिव्ह, म्हणजे मुबलक प्रमाणात, भरपूर प्रमाणात असं वगैरे. आता हे माझं जे वॅकॉमचं टॅबलेट आहे हे थोडंसं माऊस इकडे तिकडे करायला मला अडचण येते, पण ठीक आहे. तर तर सबस्टेन्शियल म्हणजे होत असतं आपलं मॅसिव्ह. आणि नंतर आहे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे जे त्याचे परिणाम आहे. तर मला सांगायचं आहे डिफॉरेस्टेशन, सबस्टेन्शियल, रिग्रेटेबल की कॉन्सिक्वेन्सेस, याच्यामधलं कुठलं जे आहे स्पेलिंग हे चुकीचं आहे. तर एक लक्षात घ्याल, हे जे क्वेश्चन नंबर डी जो दिसतो आहे, सॉरी ऑप्शन नंबर डी कॉन्सिक्वेन्सेस, याच्या स्पेलिंगमध्ये इथे एस नसतो तर असतो सी. तर कॉन्सिक्वेन्सेस हा जो वर्ड आहे याच्यात दोनदा एस येतो आणि दोनदा सी येतो. जर फक्त कॉन्सिक्वेन्स म्हटलं असतं, एकापेक्षा जास्त परिणाम असेल तर कॉन्सिक्वेन्सेस, पण एकच असतं तर इथे सी आणि इथे सी हे आहे आणि हा इथे एकच एस पकडला जाईल. तर इथे नाही आहे, इथे फक्त सी येईल, एस नाही येणार. तर डी ऑप्शन इथे करेक्ट होऊन जातं. इनकरेक्ट वर्डसाठी तो करेक्ट होतो. क्वेश्चन नंबर 5 सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. आता इथे सोपे सोपेच वर्ड दिलेले आहेत. ते आहेत फ्रेंड, नीस, सिनिक म्हणजे नजारा आणि फिअरी. तर अति गरम वगैरे ज्याला म्हणतो आपण ते फिअरी. तर इथे जे स्पेलिंग चुकलेलं आहे ते आहे नीसचं, ते आहे NIECE, म्हणजे जी आपली पुतणी वगैरे असते त्याला आपण इथे नीस म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. ऑप्शन्स इथे दिलेले आहेत इन्सोलन्स, इडलनेस, इनर्शिया आणि इंडोलन्स. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, इन्सोलन्स म्हणजे जे असतं ते असतं उद्धटपणा.
जे तुम्ही उद्धटपणा केला त्याला तुम्ही म्हणू शकता इन्सोलन्स. इडलनेस म्हणजे तो होत असते आळशीपणा. तर याला आपण आळशीपणा म्हणतो. इडल जर एखादी गोष्ट असेल, सिस्टीम जरी कॉम्प्युटर जरी इडल असेल म्हणजे तो पडू नाही म्हणतो, त्याला म्हणजे इडल किंवा आळशीपणा म्हणू आपण. इनर्शिया जे आहे याचं ॲक्च्युअल स्पेलिंग आहे INERTI. इनर्शिया जे आहे जडत्व जे म्हणते, तुम्ही कदाचित सायन्समध्ये जड वजनदार जी वस्तू असते त्याचं जडपणा वेट वगैरे चेक करण्यासाठी इनर्शियाचा कन्सेप्ट लावला असेल. आणि जे इंडोलन्स आहे, तर इंडोलन्स जे आहे ते पण तुम्हाला सुस्त वगैरे जे आहे तशा प्रकारचं मिनिंग देतं. तर आपण त्याला सुस्त किंवा आळशीपणा म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे जो आहे तो आहे इनर्शिया, ज्याचं स्पेलिंग इथे चुकलेलं होतं. क्वेश्चन नंबर 7. सेंटेन्स दिलेला आहे, डेव्हिड वॉज पुट ऑफ. पुट ऑफ म्हणजे जनरली असते की पोस्टपोन करणं, डिले करणं, याला आपण म्हणत असतो. डेव्हिड वॉज पुट ऑफ बाय द ग्लेमिंग आईज इन द डार्क. आता ग्लेमिंग म्हणजे इथे त्याला म्हणायचं आहे चकाकणारे डोळे. आणि चकाकणारे डोळे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याचं ग्लिमिंग आईज म्हणतो आपण त्याला. तर हे स्पेलिंग जे आहे करेक्ट आहे. आणि क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की तुम्हाला करेक्ट स्पेलिंग सांगायचं आहे. तर 4 दिलेलं आहे कन्फ्यूज करण्यासाठी. तर तुम्हाला इथे करेक्ट जे स्पेलिंग म्हणतं ते म्हणतं ग्लिमिंग. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 8. आता इथे इनकरेक्ट जे स्पेल्ड वर्ड आहे ते तुम्हाला बघायचं आहे. एकदा वाचा. काय वाटतं तुम्हाला? आर्बिट्री, स्क्रेटिनाइज, सेरिब्रल आणि विड्रॉल. ठीक आहे. तर थोडंसं ऑब्झर्व करत जावं लागते आणि अशी प्रॅक्टिस केल्यानंतरच एक एक शब्द तोडू त्याला काय अर्थ होतो किंवा काय स्पेलिंग राहू शकतं असं ते बघत राहावं लागते. जसं आर्बिट्री म्हणजे होत असतं अनकंट्रोल. अनकंट्रोल अनियंत्रित जे असतं, जे आपल्या हाती नाही आहे. स्क्रिटिनाइज म्हणजे जे तुम्ही सिलेक्शन करत असता, शॉर्टलिस्टिंग करत असता, त्याला आपण स्क्रेटिनाइज म्हणतो. आणि सेरिब्रल जे आहे ते आपल्या ब्रेन रिलेटेड जे असतं, तर त्याला आपण सेरिब्रल म्हणत असतो. आणि विड्रॉल जे आहे पैसे वगैरे काढणं किंवा एखाद्या गोष्टीतून माघार घेणं, याला तुम्ही विड्रॉल म्हणत असता. परंतु विड्रॉलचं जे स्पेलिंग आहे ते हे न असून तुम्ही विड्रॉल जेव्हा करता तर डबल ए लावत असता इथे. म्हणजे डब्ल्यू नंतर ए येतो. म्हणून हे स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट बघा काय म्हटलंय इथे. इन द गिव्हन सेंटेन्स आपल्याला इनकरेक्ट स्पेल दिलेला आहे आणि आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाय द स्पेलिंग. इफ देअर इज नो एरर इन स्पेलिंग सिलेक्ट नो एरर. ओके. बेसिकली आपल्याला आता करेक्ट वाला जो वर्ड आहे तो बघायचा आहे. तर ऑकरन्स गेटिंग अ कॉम्प्लिमेंट फ्रॉम हर हजबंड वॉज अ रेअर ऑकरन्स इन रश्मिलाज लाईफ. इथे टायपो एरर आहे. इथे रश्मिलाज लाईफ पाहिजे. ठीक आहे, लाईफ. तर हे ऑकरन्स की नो एरर. तर जनरली जे ऑकरन्स असते तर त्याच्यामध्ये डबल सी आणि डबल आर असतो. तर इथे डबल सी डबल आर नाही आहे, इथे डबल सी डबल आर नाही आहे. तर याच्यामुळे दोन्ही चुकीचे आहे. डबल सी डबल आर असतो आणि इथे ई करेक्ट आहे. तर क्वेश्चन जे ऑप्शन ए आहे ते करेक्ट होतं. ऑकरन्समध्ये डबल सी डबल आर असतो आणि पुढे ई असतं, ए नसतं. तर ऑप्शन ए इथे करेक्ट होतं. त्यानंतर बघा सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. परफेक्शनिस्ट आमिर खान असं आपण म्हणतो, जो सगळं काम व्यवस्थित करतो, परफेक्शनिस्ट. पेसिमिस्ट थोडा निराशावादी असतो, निगेटिव्ह असतो. ऑप्टिमिस्ट जो आशावादी असतो तशा प्रकारचा व्यक्ती. आणि फॅटल म्हणजे रिस्की, प्राणघातक, विच इज रिलेटेड टू द डेथ ऑर सर्वायवल, म्हणजे असं फॅटल म्हणत असतो. तर फॅटलिस्ट म्हणजे जे मृत्यू रिलेटेड आहे तसं त्यांना, किंवा जे रिस्की आहे, प्राणघातक आहे, त्याला आपण फॅटलिस्ट म्हणू शकतो. आपल्याला सांगायचं आहे की या 4 मध्ये कोणतं वालं जे स्पेलिंग आहे ते इनकरेक्ट आहे. आता तर मिनिंग सगळ्यांना कळलं असेल. तर कुठलं याच्यात असू शकतं?
तर लक्षात घ्या, ऑप्टिमिस्ट, परफेक्शनिस्ट याच्यामध्ये दोन्हीमध्ये आयचा वापर केला आहे आणि हे तर दोन्ही बी आणि सी अपोजिट वर्ड्स आहे, आशावादी, निराशावादी. तर इथे सुद्धा वाय न वापरता तुम्हाला पेसिमिस्ट म्हणजे आय वापरावं लागेल. तर जे क्वेश्चन आन्सर ऑप्शन बी जे आहे ते पेसिमिस्ट तुमचं इनकरेक्ट होतं. क्वेश्चन नंबर 11. Rather than being aggressive, you should be accommodative, magnanimous and benevolent in nature. बेनिव्हिलेंट म्हणजे दयाळू वगैरे होत असतो. जो दान करतो, दयाळू असतो, धर्मवीर असतो, त्याला बेनिव्हिलेंट म्हणतो आपण. आणि लक्षात घ्या, हा बरेचदा शब्द आलेला आहे. तर बेनिव्हिलेंट म्हणजे दयाळू होतो. अकोमोडेटिव्ह जे तुम्ही सगळे त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकता, भरू शकता, ॲडजस्ट करू शकता, त्याला अकोमोडेटिव्ह म्हणू. मॅग्नॅनिमस म्हणजे चकाकणारं, एक्स्ट्रीमली चांगलं, डोळे चकाकणारं, मॅसिव्ह असं मॅग्नॅनिमसचा अर्थ आहे. अग्रेसिव्ह म्हणजे थोडासा आहे, तापट आहे, रागीट आहे, एक्सायटेड आहे असं. आणि बेनिव्हिलंट म्हणजे दयाळू. तर अकोमोडेटिव्हचं स्पेलिंग बघा. अकोमोडेटिव्ह, यू शुड बी अकोमोडेटिव्ह, मॅग्नॅनिमस अँड बेनिव्हिलंट इन नेचर. हे पहिलं करेक्ट होतं. बरं, क्वेश्चनमध्ये जे आहे हे अकोमोडेटिव्ह करेक्ट आहे, परंतु इथे ऑप्शनमध्ये हे सिंगल एम दिलेलं आहे, तुम्हाला डबल एम पाहिजे इथे. तर अकोमोडेटिव्ह पाहिजे होतं, तर हे इनकरेक्ट स्पेल होतं. ऑप्शन्समध्ये चुकीचं दिलेलं आहे, परंतु वाक्यामध्ये करेक्ट दिलेलं आहे. तर ऑप्शन ए जे आहे ते तुमचं स्पेलिंग इनकरेक्ट होतं. क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. प्रोफेशनल, परपिच्युएट, डिलेमा, इलेक्ट्रॉनिक्स. मी इनिशियलीच एक सांगितलं होतं डिलेमाचं मिनिंग काय असू शकतं. तुम्ही बघा याच्यातलं चुकीचं काय असू शकतं. प्रोफेशनल, प्रोफेशनल हे एक स्पेलिंग करेक्ट आहे. परपिच्युएट म्हणजे कायम ठेवणे, कन्सिस्टंट ठेवणे, याला परपिच्युएट म्हणजे कायम ठेवणे. डिलेमा म्हणजे मी कन्फ्युज्ड आहे, कन्फ्यूज सॉर्ट ऑफ, की काय करावं मला कळत नाही. सो दॅट इज डिलेमा. लाईक पेज पडणे, तुम्हाला पेज पडला आता काय करू. आणि इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहिती आहे. तर डिलेमामध्ये डबल एल नसतो, तो फक्त असतो DILEMMA. तर हे डिलेमा करेक्ट आहे. नेक्स्ट, नो स्पेलिंग एरर दॅट कंटेन्स नो स्पेलिंग एरर हे सांगायचं आहे. तर ऑप्शन ए आहे, माय मदर आस्क्ड मी टू परचेस 2 ब्रेड नाईव्स हॅव्हिंग सेरेटेड एजेस. माय मदर आस्क्ड मी टू परचेस 2 ब्रेड नाईव्स हॅव्हिंग सेरेटेड एजेस. अच्छा, ABCD मध्ये सगळे सेरेटेडचं स्पेलिंगच जे आहे ते चेंज झालेलं आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युअल जे असतं, जे धारदार ज्याला म्हणतो, शार्प आहे, जे एजेस खूप शार्प असतात, तसा जो चाकू आहे, तर त्याचं मिनिंग हे वालं बनतं. हा सेरेटेड म्हणजे जो असतो धारदार, शार्पनेस आहे, एजेस शार्प आहेत. तर सेरेटेड म्हणजे शार्पनेस होतं, ज्याचं स्पेलिंग CERRATED आहे पास्टमधलं. नंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 14. इनकरेक्ट स्पेल्ड प्लेज, शपथ घेणं, बुक. बरं, याला वाचताना बुके म्हणतो आपण, जे बुकचा जे फुलांचा असतो तो गुच्छा, त्याला आपण बुके म्हणत असतो. ॲक्वेरियम, पाण्यामध्ये जे आपल्या घरी वगैरे कधी राहते, मासोळ्या वगैरे राहतात त्याच्यात. आणि अब्रिज म्हणजे होत असतं डिस्क्रिप्टिव्ह किंवा त्याला म्हणून कन्क्लुझिव्ह, संक्षिप्त, थरली, या म्हणजे होत असतं अब्रिज. आणि या ॲक्वेरियममध्ये जे आहे, पहिले तर सी येत नाही. तर ॲक्वेरियमचे जे स्पेलिंग आहे ते AQ वगैरे पासून बनतं. तर त्याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं AQUAARIUM. म्हणजे ऑप्शन नंबर जो सी आहे तो इनकरेक्ट होता. मला वाटते मी करेक्ट जर असेल तर टिक करायला पाहिजे, पण टिक केलं तर लक्षात कसं की चुकीचं. क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. इमेजरी, जे मिरर इमेज असते, आरसा म्हणू शकता, तर त्याला इमेजरी. सिक्युरिटी, सर्टन, निश्चित. आणि कॅशियर. कॅशियरचं जे स्पेलिंग आहे ते असतं CASHIER. तर हे चुकलेलं आहे. नेक्स्ट,
सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. डिप्रेस्ड विविडली मॅसिव्ह होतं. त्यानंतर पीईटी आणि सोव्हरेनिटी, म्हणजे जे सोव्हरेनिटी म्हणजे तर होत असतो जो कायदा असतो, कोणी जो बनवला असतो, त्याला काय म्हणतात, नियम जो असतो, त्याला आपण सोव्हरेनिटी म्हणत असतो. डिप्रेस्ड म्हणजे जो मानसिक थोडासा आहे, ताणतणावामध्ये आहे, त्याला म्हणू. त्यानंतर विविडली जे आहे ते स्पष्ट सांगणं, स्पष्टपणा, त्याला आपण विविडली म्हणू. पीईटी जे आहे ते धार्मिकता असते, धार्मिकता. आणि हे जे विविडलं स्पेलिंग आहे याच्यामध्ये विविडली डबल आय म्हणजे ईचं काही आहेच नाही याच्यात. विविड आणि विविडली याच्यामध्ये आयच येतो. तर त्याच्यामुळं क्वेश्चन नंबर ऑप्शन बी मध्ये इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. नेक्स्ट बघूया. स्पेलिंग सांगायचं आहे कुठलं करेक्ट आहे. द एज्युकेशन मिनिस्ट्री बिलीव्स दॅट आफ्टर रिओपनिंग ऑफ द स्कूल इट विल टेक सम टाइम टू रिगेन द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ होत असतो समतोल, म्हणजे थोडंसं सगळं व्यवस्थित होण्यासाठी. तर इक्विलिब्रियमचं जे स्पेलिंग येतं ऍक्च्युली, जो समतोल म्हणतो आपण, समतोल येण्यासाठी, सगळं व्यवस्थित होण्यासाठी, ठीक आहे, आपण म्हणतो ना की व्यवस्थित सगळं होण्यासाठी बाहेर गाडी रोडवर येण्यासाठी, तर ते इक्विलिब्रियम म्हणजे जसं इक्विल सांगतो, तर ते समतोलचं स्पेलिंग जे आहे ते सी ऑप्शनवालं करेक्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 17 मध्ये सी ऑप्शनवालं जे आहे ते करेक्ट येतं. नेक्स्ट बघूया. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. कमेडियन, कॅमोफ्लेज, कस्टर्ड, कॅरावन. या चारपैकी कुठलं करेक्ट आहे तुम्ही एकदा अंदाज लावा. जसं कॉमेडियन म्हणजे जो आपल्याला हसवणारा असतो तो. कॅमोफ्लेज म्हणजे जो फसवणारा असतो. कदाचित या फोटोमध्ये काही सामान फसवत असेल म्हणून फसवणारा व्यक्ती दाखवलेला आहे आपण. कस्टर्ड ते दही दुधाचं काहीतरी ते खाणं बनत असते, त्याला कस्टर्ड म्हणतो. आणि कॅरावन म्हणजे जे एकत्र ग्रुप ऑफ पीपल, तांडा वगैरे जातो ना ग्रुप ऑफ पीपलचा, त्याला ताफा पण म्हणतो आपण. कशाचे पण ग्रुप राहू शकतो, तो जो ताफा आहे तो. तर याच्यामधलं जे आहे फसवणारा व्यक्ती जो असतो तो ओ सोबत यू पण घेतो, म्हणजे त्याचं जे स्पेलिंग आहे तो कॅमोफ्लेज असं म्हणतं. CAMOU, यू त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 काही दिलेले आहेत याच्यामध्ये सॉर्ट ऑफ छोटे ॲनिमल्स. कॅटरपिलर, स्कॉर्पियन, चॅमेलियन आणि लिझार्ड. चॅमेलियन म्हणजे सरडा असतो. तर आपल्याला सांगायचं आहे की कुठलं स्पेलिंग चुकलेलं आहे. बरेच जणांना लक्षात पण आलेलं असेल की जो विंचू आहे, स्कॉर्पियन, तर याचं स्पेलिंग जे असतं ते ION असतं आणि इथे ई दिलेलं आहे, तर इथे ई नाही, इथे पाहिजे आय, स्कॉर्पियन. कॅटरपिलरचा फोटो इथे दिलेला आहे. फर्स्ट जो फोटो आहे तो कॅटरपिलरचा आहे. त्यानंतर जी पाल असते ते ज्याचे दिला नाही आहे तर तो लिझार्ड आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. जिम्नॅस्टिक, सीझनल, सेलेस्टियल, हायजेनिक. आता याच्यामध्ये सेलेस्टियलचा जो अर्थ होतो तो स्वर्गीय, ठीक आहे, जे ईश्वर राहतं त्यांनाही म्हणू शकतो. स्वर्गीय जे आहे अप्सरा त्यांनाही सेलेस्टियल बॉडीज जे म्हणतो आपण. थॉरची जर नवीन मूवी बघितली असेल तर त्याच्यात जो होतो तो सेलेस्टियल दाखवतात त्याच्यात. हायजेनिक म्हणजे आपलं नीटनेटकेपणा. सीझनल म्हणजे जे सीझनमध्ये येतात ना. जिम्नॅस्टिक म्हणजे एक सॉर्ट ऑफ एक्सरसाइज किंवा स्पोर्ट आहे. तर हायजेनिकचं जे स्पेलिंग आहे ते थोडंसं अल्टीपल्टी आहे. ॲक्च्युली हायजेनिकचं स्पेलिंग पाहिजे होतं अशा प्रकारचं, ज्याच्यात आय आधी येतो आणि ई नंतर येतो. त्याच्यामुळं ऑप्शन डी हे इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. राईम, रिसिप्ट, रेफर्ड, रेस्टॉरंट. आता हे चारीचे शब्दांचे तुम्हाला मिनिंग माहिती आहेत, परंतु रिसिप्ट जो आहे तो रिसिप्ट अशा प्रकारचा रिसिप्ट असतो ज्याच्यात ई आधी येतो आणि आय नंतर येतो. तर हे चुकीचं आहे. राईम करेक्ट आहे, रेफर्ड करेक्ट आहे, रेस्टॉरंट करेक्ट आहे. त्याच्या आधीचं बघितलं तर त्याच्यात आय आधी आलता आणि ई नंतर आलता. त्याच्यात ई आधी आला आणि आय नंतर आला. आणि रिसिप्ट जे आपण वाचतो तर ते प चा उच्चार नाही होत, याला आपण वाचतानीच असं वाचत असतो, रिसिट.
एकदम सायलेंट असतो, तो रिसीट असतो. नेक्स्ट करेक्टली स्पेलिंग सांगायचं आहे या न्यूसेन्सचं. न्यूसेन्स म्हणजे जो मूर्खपणा करतो, बदमाशी करतो, बावळटपणा करतो, त्याला आपण न्यूसेन्स म्हणत असतो. पण शी इज अ न्यूसेन्स टू हर फॅमिली. पण कोणती न्यूसेन्स? तर ऑप्शन डी वालं जे न्यूसेन्स आहे, UIAUISAANC, ज्याच्यात ईचा कुठेच नाही आहे वापर, तो न्यूसेन्स आहे. नेक्स्ट इनकरेक्ट वर्ड अप्रुव्हल, क्रिटिसिझम, हेलिकॉप्टर आणि सेन्श्युअर. तर याच्यामधलं सांगायचं आहे आपल्याला. तर सेन्श्युअर म्हणजे होत असते निंदा करणे. आणि हेलिकॉप्टरमध्ये डबल एल नसतो, हेलिकॉप्टरमध्ये सिंगल एल असतो. तर हेलिकॉप्टरमध्ये डबल एल नाही, तर त्याच्यामुळे तो होतो चुकीचा वर्ड. क्वेश्चन नंबर 24 सगळे एस वरचे आहेत. सेंटिमेंटली म्हणजे इमोशनली, सबसिक्वेंटली म्हणजे एकामागून जे एक असतं, सबसिक्वेंटली एक मिनिट, एकामागून जे एक असतं त्याला आपण सबस्टिक्वेंटली म्हणूया. ठीक आहे, एकामागून एक जे असतं, एकामागून एक गोष्ट करतो त्याला आपण सबसिक्वेंटली म्हणतो. सबस्टॅन्शियली, आता सबस्टॅन्शियली जो वर्ड आहे हा खूप चांगला वर्ड आहे. मॅसिवली आपण एकदा सबस्टॅन्शियल पहिल्याच याच्या सुरुवातीला बघितलं आहे. मॅसिव्ह म्हणजे सबस्टॅन्शियली आणि सोलिस्टेशन म्हणजे एकदा रिक्वेस्ट करणे किंवा विनंती करणे, तशा प्रकारचा हा जो वर्ड आहे तो होतो. तर आता याच्यामध्ये जो करेक्ट वर्ड आहे, जो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, तर लक्षात घ्या, सबसिक्वेंटली जे एकामागून एक म्हणतो, तर त्याचं जे स्पेलिंग असतं त्याच्या यू असते. सबसिक्वेंटली QUENTLY. तर याच्यात नाही आहे, तर हा झाला इनकरेक्ट वर्ड. पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट वर्ड. कॅडर, कार्निवरस, कमिट आणि कॅलेंडर. त्याच्यात कुठला तुम्हाला जो इनकरेक्ट वाटतो तो सांगायचा आहे. तर कॅडर जे असतं ते ग्रुप ऑफ पीपल असतं, आर्मीत कॅडर असतो. कार्निवरस म्हणजे होत असतं मांसाहारी. कमिट एखाद्याला शब्द देणे, त्याला कमिट म्हणतो आपण. आणि कॅलेंडर जे आहे, तर कॅलेंडरचं स्पेलिंग मध्ये ई नसतो, शेवटी ते असतो ए. कॅलेंडर CALENDAR. नेक्स्ट सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. कोलोजल, मॅग्निफिशियंट, आर्टिक्युलेट आणि कन्सेन्सस. कन्सेन्सस म्हणजे अग्रीमेंट होतो, आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट होते. मी एकदा लिहून देतो तुम्हाला. कोलोसोल म्हणजे जे असते प्रचंड. मॅग्निफिशियंट म्हणजे देखणं. आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट. आणि कन्सेन्सस म्हणजे मोजणी पण होतं, मतमोजणी जे असते, जनगणना ज्याला म्हणतो आपण. तर याच्यात आपल्याला सांगायचं आहे की इनकरेक्ट स्पेलिंग जे आहे ते कशाचं आहे. तर बेसिकली कन्सेन्सस हे जे स्पेलिंग आहे ते त्याच्यामध्ये सी न येता येतो एस. तर कन्सेन्सस असं ते बनत असतं. तर ऑप्शन डी जे आहे ते चुकीचं होतं. नेक्स्ट डेंटल, डाऊट, डिक्शनरी, ड्रॉट. ड्रॉट म्हणजे जे पाणी वगैरे नाही राहत, कोरडवाहू राहते किंवा जिथं पाणीच नाही आहे तसं जे राहतं तिथे त्याला आपण ड्रॉट म्हणतो. डिक्शनरीचं स्पेलिंग चुकीचं आहे. डिक्शनरीचं स्पेलिंग पाहिजे आहे असं. क्वेश्चन नंबर 28. ॲडॅमंट, ॲडिक्वेट, ॲडवायझेबल, अल्टरनेट. तर ॲडॅमंटचा एक सुंदर असा जो सिनोनिम बनतो तो आहे प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे हट्टीपणा जे बनतो, हट्टीपणा. तर ॲडॅमंट करेक्ट आहे. ॲडिक्वेट मुबलक प्रमाणात करेक्ट आहे. अल्टरनेट एक दुसरा ऑप्शन. पण ॲडवायझेबलमध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे. ॲडवायझेबल असायला पाहिजे होतं अशा प्रकारचं. ए असायला पाहिजे होता, ई एक्स्ट्राचा त्याच्यात आलेला आहे. तर ॲडवायझेबलचं ते स्पेलिंग चुकीचं बनतं. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 29. डेस्परेट, डिझास्टर, डिसअपॉइंट आणि डिस्करेज. इथे मला स्पष्ट दिसतं आहे की ऑप्शन नंबर जो सी आहे, बाकी करेक्ट आहे,
डिझास्टर्स. तर इथे डिसअपॉइंटमेंट जे असते ते डबल पी सोबत येते. म्हणजे जे नाराजी आहे, डिसअपॉइंटमेंट आहे, ते 2 पी घेऊन येते, 1 पी घेऊन येत नाही आणि 2 एस न घेता एकच एस घेतो. तर त्याचं जे मीनिंग होतं, सॉरी, जे डिसअपॉइंट आहे त्याचं स्पेलिंगमध्ये एस एकदा आणि पी दोनदा अशा प्रकारचं ते बनतं. नाव क्वेश्चन नंबर 30. ॲडॅमंट म्हणजे हट्टी किंवा प्रॅग्मॅटिक होते, आपण लक्षात घेतलं आहे. त्यानंतर याच्यातले थोडेसे वर्ड्स तुम्ही नोट डाऊन पण कराल. मी पण माझ्या बुकमध्ये नोट डाऊन केलेले होते. जे युनिसन आणि लियायसन, आता हे दोन्ही शब्द वाटते सारखे, पण ॲक्च्युअली युनिसन म्हणजे ते एकमत होतं. पण लियायसन म्हणजे संपर्क असतो. ऑकेशन म्हणजे एखादा प्रसंग प्रसंग असं असतं आणि व्हेइमन्स म्हणजे एखाद्याची तीव्रता जी आहे त्याला आपण व्हेइमन्स म्हणत असतो. आणि इथलं सोपं जे आहे हे युनिसन, लियायसन आणि व्हेइमन्स याचं स्पेलिंग करेक्ट आहे. परंतु जे ओकेशन आहे, ओकेशनमध्ये डबल डबल सी असतो. ओकेशन. तर हे चुकीचं बनतं. क्वेश्चन नंबर 31. रिफर्बिश. लॅपटॉप्स पण भेटतात रिफर्बिश, ज्याला बनवलेलं आहे, जुन्याचं नवीन केलं आहे. त्यानंतर सँक्टिटी म्हणजे पवित्रता होते. पवित्रता म्हणजे सँक्टिटी. एस्केलेटर जे आपलं विमानतळावर वगैरे तुम्ही बघितलं असेल, पायऱ्या ज्या आपोआप चालतात त्याला एस्केलेटर म्हणतो. आणि ऑटोमॅटेड. तर एस्केलेटरचं स्पेलिंग इथं चुकलेलं आहे. एस्केलेटर मध्ये एकच एस येत असतो, तर त्याच्यामुळं एस्केलेटरचं स्पेलिंग चुकलेलं आहे. सँक्टिटी म्हणजे पवित्रता, हट्टीपणा, प्रॅग्मॅटिक. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. इलाइट, सिक्रेट, कॉन्क्रीट आणि पीटेट. तर इलाइट म्हणजे जो असतो, जो फेमस आहे किंवा प्रचलित आहे, खास आहे तसं. त्यानंतर खास आहे. सिक्रेट जे तुमचं वालं असेल ते. कॉन्क्रीट म्हणजे भरभक्कम, खूप स्ट्रॉंग म्हणू शकतो. आणि पीटाईटचे स्पेलिंग जे आहे ते PETITE आहे, ज्याचा अर्थ एकतर ठेंगणा पण होतो किंवा त्याला लहान म्हणू शकता. लहान. तर PETITE आहे, ई नाही आहे. एक म्हणजे खूप असा डिफरन्स नाही, असं वाटतो डिफरन्स खूप स्पेलिंगमध्ये केला आहे, पण फक्त इथे ई काढून आय केला आहे, तर ते पेटाईट झालं. नेक्स्ट, बॅरिकेड, इन्फेक्शन, प्रिशियस, इनोव्हेशन. आता बॅरिकेड जे आहे ते तुम्ही बघितलं असेल, रस्ता थांबवण्यासाठी पोलिस वगैरे जे वापरतात त्याला आपण बॅरिकेड म्हणतो. इन्फेक्शन एखाद्याचा संसर्ग असेल तर. आणि प्रिशियस म्हणजे मौल्यवान, तर याला असं प्रिशियस लिहित असतो, हे वाला नाही. इनोव्हेशन जे आहे ते संशोधन असतं, नवीन काहीतरी करणं असतं, तर त्याला इनोव्हेशन म्हणतो. क्वेश्चन नंबर 34. डिटेक्टिव्ह, प्रायोरिटी, वॅक्सिन आणि एव्हिडन्स. तर डिटेक्टिव्ह करेक्ट आहे. प्रायोरिटी तुमचंवालं प्राधान्य. फक्त वॅक्सिन जे आहे, तर वॅक्सिनेशन किंवा वॅक्सिनमध्ये डबल सी येत असतो, तर वॅक्सिनचं हे करेक्ट होतं, सिंगल नाही. एव्हिडन्स पुरावा बरोबर आहे. आणि एव्हिडन्सेस होत नाही, कारण ते अनकाउंटेबल नाऊन असतं आणि अनकाउंटेबल नाऊनचं कधीच प्लुरल होत नाही किंवा आर्टिकल लागत नाही. त्याला तुम्हाला काहीतरी पीस ऑफ एव्हिडन्स वगैरे करावं लागेल जर आर्टिकल लावायचं आहे किंवा प्लुरल करायचं आहे. नाऊनचा पॉईंट हा बनतो. त्यानंतर 35 क्वेश्चन नंबर जो आहे तो. तर इम्पेकेबल, इम्पेकेबल म्हणजे होत असतो निर्दोष. इम्परवियस म्हणजे होत असते हेकड आहे थोडासा तो. इनकॅडेसेंट ते इथेच दिलेला आहे, गिव्हिंग ऑफ लाईट आफ्टर बिंग हिटेड समवन ब्राईट. हा फोटोमध्ये जे दिलेला आहे जो प्रकाश असतो त्याला. आणि इनकन्क्लुझिव्ह म्हणजे कन्क्लुजन म्हणजे ज्याचा निर्णय लागतो असं काही. आणि इनकन्क्लुझिव्ह म्हणजे अनिर्णित, ज्याचा आपला निर्णय आणखी लागलेला नाही तशा प्रकारचं. तर आता याच्यामधलं जे स्पेलिंग आहे ते सांगायचं आहे की कुठलं चुकीचं आहे. तर इनकॅडेसेंट जे आहे, इनकॅडेसेंट इथेच दिलेलं आहे, या फोटोमध्येच बघाल. इनकॅडेसेंटच्या मध्ये सी आहे आणि इथे सी दिलेला नाही आहे, तर हे होऊन जातं चुकीचं. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 36 रिसिप्ट, डिसिव्ह, परसिव्ह आणि रिव्ह्यू. तर रिसिप्ट म्हणजे जे पावती आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर डिसिव्ह म्हणजे होत असतं फसवणे, एखाद्याला डिसिव्ह करणे म्हणजे फसवणे. परसिव्ह म्हणजे मिळवणे, आय परसिव्ड डिग्री, आय परसिव्ड हॅपीनेस, तर मिळवणे. आणि रिव्ह्यू म्हणजे एखाद्याचा परत चेक करणे, त्याला आपण रिव्ह्यू म्हणतो. तर याच्यामध्ये रिसिप्टचं स्पेलिंग जे आहे आधी पण आलेला आहे हा क्वेश्चन आपल्या याच्यात, तर याचं होतं रिसिप्ट. आणि इथे 3 नंबर नंतर 4 नंबर दिलाय प्री कन्सिव्ह म्हणजे जे गर्भधारणा आहे. पूर्वीची जे पहिलेच आधीच जे गर्भधारणा होते त्याला आपण हे म्हणतो. आणि मिसकन्सिव्ह म्हणजे गैरसमज वगैरे असं मिनिंग त्याचं मिसकन्सिव्हचं निघतं, ज्याच्यावर मिसकन्सेप्शन पण तुम्ही म्हणत असता. क्वेश्चन नंबर 37 ऑफकोर्स इथे आलेला आहे तुमचा आन्सर. माझ्या इकडून हे झालं नाही आहे त्याच्यावर स्लाइडमध्ये. तर जे ॲस्थेटिक आहे त्याला म्हणतो आपण जे सुंदर असते, देखणं असते त्याला ॲस्थेटिक म्हणतो. लायसन्सचं माहिती आहे. त्यानंतर हॅपॅझार्ड जे आहे, तर हॅपॅझार्ड म्हणजे कोइन्सिडन्स जो म्हणतो त्याला म्हणतो योगायोग, तर ते झालं हॅपॅझार्ड. आणि जे हे कॅन्डलियर आहे, तर हे तुम्हाला जे फोटो दिसत आहे ना झुंबर, तर याला आपण कॅन्डलियर म्हणतो. आणि लायसन्सच्या स्पेलिंगमध्ये एस असतो, सी नसतो. ठीक आहे. तर हे बाकीचं जे आहे हे डबल रूल वगैरे आपण दुसऱ्या सेशनमध्ये घेऊया, कारण इथं काही आवश्यकता नाही आणि हा रूल काही प्रत्येक ठिकाणी लागू होईल असंही नाही आहे. तर हे वॉवेल साउंड, कन्सोनंट साउंडच्या मागे आपण लागू नाही. आणि इनकरेक्ट याच्यात काय आहे तो प्रयत्न करू. तर बघा त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला. जसं बोस्टिंग आहे, तर बोस्टिंग म्हणजे होत असतं बडाई मारणे. बडाई मारणे. त्यानंतर एखादा तपस्वी व्यक्ती असेल तर त्याला म्हणतो असतो आपण ॲस्थेटिक. ओव्हरराईड म्हणजे एखाद्या गोष्टीवर चढणं, एकतर इग्नोर करणं पण होतं त्याचा अर्थ, पळून लावणं पण होतं. किंवा एखाद्या गोष्टीवर जे लिहितो ते ओव्हरराईट असतं. आणि अ, पळून दमवणं त्याला ओव्हरराईड, जास्तीची राईड केली तसे होतं. आणि एव्हिडन्स ऑलरेडी शब्द आलेला आहे. फक्त जे ओव्हरराईड जे पळवून लावणं किंवा दम येणं म्हणतो, तर त्याच्यात डबल आर असतो, सिंगल आर नसतो. हा झालेला आहे आय गेस. क्वेश्चन नंबर 39 नीस स्पेलिंग हे होत होतं. ओके. सॉरी NICE होतं. हे चुकीचं केलं. NIECE हे स्पेलिंग होतं. तर हे वालं जे आहे इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. परत आलेला आहे तो. क्वेश्चन नंबर 40 प्ले राईट. प्ले राईट म्हणजे जे करमणूक वगैरे असतं, जो नाटककार असतो त्याला आपण प्ले राईट म्हणतो. पण त्याचं स्पेलिंग जे असते ते असते प्ले, WRI त्यानंतर GST. तर डब्ल्यू वाला राईट असतो तो. प्लॅगराईज म्हणजे एखाद्या गोष्टीतून कॉपी करणं, तर त्याला ते प्लॅगराईज म्हणतं, प्लॅगरिझम म्हणतो. प्लग म्हणजे होत असतो तुमचा नांगर शेतीत वापरणारा. आणि प्लेफुल म्हणजे तुम्हाला माहिती आहे खेळण्याचा सारखा जो प्लेफुल आहे तो. नेक्स्ट खूप चांगले वर्ड्स आहे अनार्ची, अरिस्टोक्रेसी, मोनार्ची आणि टायरनी. बरेचदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे, त्याच्यामुळं याचे मिनिंग माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर जे टायरनी आहे त्याला म्हणतो आपण जुलुमशाही. जो जुलूम करतो तो असतो जुलुमशाहीचं टायरनी. त्यानंतर मोनार्ची जे आहे, तर राजाचं जे शासन असतं त्याला म्हणतो राजेशाही म्हणजे मोनार्ची. अरिस्टोक्रॅसी म्हणजे होते श्रीमंताचे जे राज्य आहे, त्याला आपण अरिस्टोक्रॅसी म्हणतो. आणि जिथं काहीच नाही म्हणजे शासनच नाही आहे, राजाच नाही आहे, सगळा गोंधळच आहे, शासनच नाही आहे, शासन नसणे त्याला आपण म्हणतो अनार्ची. पण हे जुलुमशाही जे आहे याचं स्पेलिंग जे असतं ते NY असतं, त्याच्यामुळं जुलुमशाही म्हणजे टायरनी. तर चौथं जे आहे इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघा 42 रिटन मेलडी वर्बल स्पीच. आता इथं जे स्पीच आहे ज्याला भाषण म्हणू आपलं, तर हे स्पीचचं स्पेलिंग बरोबर नाही आहे. स्पीच वर्बल करेक्ट, मेलडी करेक्ट, रिटन करेक्ट. क्वेश्चन नंबर 43
ॲक्युम्युलेट करणं, सगळं एकत्र करणं, तर त्याला आपण ॲक्युम्युलेट म्हणतो असतो. त्याला जमा करणं, हे झालं ॲक्युम्युलेट. नेसेसरी महत्त्वाचं आहे, पण नेसेसरी असा नसून डबल एस वाला नेसेसरी असतो. ओकेशन, दिस इज करेक्ट. आणि एखादा प्रसंग असेल तर ओकेशन म्हणतो आपण त्याला. आणि रेमिटन्स, जे पैशाचा व्यवहार केला जातो, जसं फॉरेनमधून जर इंडियामध्ये पैसे आणायचे असेल किंवा इंडियातून फॉरेनला पाठवायचे असेल, तर आपण पैसे रिमिट करत असतो, म्हणजे ट्रान्सफर करत असतो. तर रिमिटन्स म्हणजे पैसे पाठवणे होत असते. इथं जे स्पेलिंग चुकलेलं आहे ते आहे नेसेसरीचं, डबल एस हवा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44. कॉन्टेनन्स म्हणजे होत असते करन्सी. पर्सिवरन्स खूप चांगला शब्द आहे. तुमची जे चिकाटी आहे, तुमची जे निश्चय आहे, दृढता आहे, त्याला तुम्ही म्हणत असता पर्सिवरन्स. मेंटेनन्स आणि असिस्टन्स. आता हे जे मेंटेनन्स आहे याचं ॲक्च्युअल जे स्पेलिंग आहे ते व्हायला पाहिजे होतं TENANCE. हा ई इथं नको होता, इथे पाहिजे होता ए. आणि इथे आय नको होता, इथे पाहिजे होता ई. तर थोडं बरंच चुकलेलं आहे. तर मेंटेनन्स हे करेक्ट वर्ड होतो इथे. असिस्टन्स करेक्ट आहे. हे वालं इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 45. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. इनकरेक्ट, इन्क्रिमेंट, इन्क्युबेट आणि इनकॉर्पोरेट. तर इनकरेक्ट, इन्क्रिमेंट कोणत्या याच्यात असू शकतं बघा. जसं इनकरेक्ट जे आहे ते इनकरेक्ट जरी असलं तरी इथे करेक्ट आहे. इन्क्रिमेंट इथं मला वाटते इन्क्रिमेंट म्हणत असेल ते. हां, इन्क्रिमेंट ए एक्स्ट्रा टाकलेला आहे, तर हे चुकीचं झालं. इन्क्युबेट, तुम्ही इन्क्युबेशन सेल वगैरे ऐकलं असेल. त्याला स्टार्ट करणे, त्याला इन्क्युबेशन म्हणते. किंवा जे अंडी आपण उबवतो त्याला सुद्धा आपण इन्क्युबेट म्हणत असतो. इनकॉर्पोरेट म्हणजे सगळ्यांना एकत्र घेणं, त्याला आपण इनकॉर्पोरेट म्हणतो. नेक्स्ट आहे 46. फ्रॉन, फ्रंट, फ्रोस्ट आणि फ्रॉक. जर मला नापसंती सांगायची असेल तर मी त्याला फ्रॉन म्हणतो. फ्रंट आपल्याला माहिती आहे. फ्रोस्ट म्हणजे जे थंड गार झालेलं आहे, गार थंड, तर याला आपण हे म्हणतो असतो. आणि हा फ्रॉक नावाचा काही शब्द नसतो. तर त्या ठिकाणी तुमचा जो FROCK आहे तो वर्ड इथं बनतो करेक्ट वन. फ्रॉक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47. डिलिशियस, व्हर्च्युअस, रिलिजियस, प्रिशियस. आता याच्यात सगळे पॉझिटिव्ह शब्द दिसत आहेत. व्हर्च्युअस म्हणजे असतो सदाचारी. आपण सँक्टिटी पण पाहिला होता, त्याच्याने पण ते पवित्रता मिनिंग होतं. चविष्ट, डिलिशियस, व्हर्च्युअस, रिलिजियस आणि प्रिशियस. तर हे 4 आहेत. फक्त जे व्हर्च्युअस असतं, व्हर्च्युअस न म्हणता त्याला आपण व्हर्च्युअस म्हणतो. त्याचा अर्थ होतो सदाचारी. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. नेक्स्ट, ट्युशन सर्किट, जेन्युइन मॅनर्स. आता हे जे ट्युशनचं स्पेलिंग आहे इथेच गडबड आहे. तर इथे ट्युशनचं जे स्पेलिंग पाहिजे होतं ते असं न असता TUTION. तर इथे जो आहे इथे असं न करता TURTION असं हवं आहे. तर क्वेश्चन नंबर ऑप्शन 1 जे आहे करेक्ट आहे. इनकरेक्ट आहे, जे आपलं याचं करेक्ट होतं. सर्किट करेक्ट आहे, जेन्युइन करेक्ट आहे, मॅनर्स तुमचे करेक्ट आहे. नेक्स्ट, रिटॉर्ट, रिट्रीव्ह, रिव्हेंज आणि रिटर्न. आन्सर इथेच दिलेलं आहे चुकीने. तर रिव्हेंजचे जे स्पेलिंग आहे ते इथे चुकीचं बनतं. रिटॉर्ट म्हणजे होत असतं टोमणा मारणे, टॉन्ट मारणे. रिट्रीव्ह म्हणजे एखादी गोष्ट परत काढणे, त्याला रिट्रीव्ह म्हणतो आपण. त्यानंतर रिव्हेंज म्हणजे तुमचा झाला बदला. रिट्रीव्ह एखादी गोष्ट राहिली असेल तर त्याला परत काढणे. आणि रिटर्न म्हणजे परत करणे. तर रिव्हेंज जे आहे ते इनकरेक्ट वर्ड होता. आणि क्वेश्चन नंबर 50. वियर्ड, कॅन्सल, रिसीव्ह आणि प्रिपेअर. याच्यात बरेचसे चुकीचे वर्ड्स दिलेले आहेत. ते एकच आहे म्हणून असं नाही. जसं वियर्ड जो असतो, विचित्र जो असतो, तो करेक्ट आहे इथे. विचित्र, वियर्ड पर्सन म्हणतो आपण. त्यानंतर कॅन्सल
करायचं असेल तर कॅन्सल हा वर्ड आहे. रिसीव्ह करायचं असेल तर हा वर्ड आहे आणि प्रिपेअर करायचं असेल तर हा वर्ड आहे. तर इथे 3 चुकीचे होते. आपल्याला करेक्टली स्पेल सांगायचं होतं. तर जो पहिला आहे वियर्ड तो काय होतो? करेक्ट होतो. तर हे 3 चुकीचे आहे. तर अशा प्रकारेच आपली जी सीरीज आहे, तर ती सीरीज आपण चालू ठेवूया. आशा करतो की मला आजचं लक्षात आलेलं असेल आणि आपण 50 क्वेशन्स घेतले. याच्यासोबतच याची जे व्होकॅबची पी-डी-एफ आहे ती मी ग्रुपवर टाकून देईल. मी पण प्रयत्न करतोय, पी-पी-टीज बनवतो आहे, त्याचं मीनिंग काढतो आहे. सगळ्या गोष्टी मलाही माहिती असेल असं आवश्यक नाही. परंतु माहिती नाही आहे, तर माहिती नाहीच राहू द्यायची असं नसतं. त्याला माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. आज मला माहिती पडेल, मी परत कुठे ना कुठे तो शब्द ऐकेल तर मला त्याचं लक्षात येईल आणि माझं ते फॉरएव्हर लक्षात राहून जाईल. तर हेच असतं, जर तुम्हाला माहिती आहे तर भीती नाही. जर तुम्हाला भीती आहे तर म्हणजे माहिती नाही. तर आय होप यू अंडरस्टूड दिस सेशन. द फर्दर सेशन वुड बी द क्वेश्चन्स फ्रॉम 51 to 100. So do watch that video that is going to release tomorrow. Thank you so much for kind listening. I hope you are also making notes. याची वोकॅबची शीट टेलिग्राम चॅनलवर टाकेल, म्हणून टेलिग्राम चॅनलला नक्की ते जॉईन कराल आणि तुमची पी-डी-एफ कलेक्ट कराल आणि त्याला वाचाल. मराठी लँग्वेजमध्ये फार कमी बनतात वोकॅबच्या वर्ड्सचे मीनिंग, तर ती तुम्ही नक्की वाचाल. सो डन फॉर द डे. थँक यू सो मच एव्हरीवन. सी यू इन नेक्स्ट सेशन.